हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचा घेणार आहे क्लास 8चा चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युलेचा प्रॅक्टिस सेट नंबर 5.1. ठीक आहे, हा पूर्ण प्रॅक्टिस सेट घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, बघा या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथे दिलेला आहे बघा, x + a सेकंड ब्रॅकेटमध्ये x + b = x² + a + b × x + ab. याच फॉर्म्युल्याने आपल्याला पूर्ण जो प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, चला तर बघूया. बघा मी इथं आधी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे, a + 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये a - 1. ठीक आहे, आधी आपण जो फॉर्म्युला आहे आपला तो लिहून घेऊया. प्रत्येक वेळेस लिहायचं, त्यांनी काय होते, लर्न होते. x + a सेकंड ब्रॅकेटमध्ये x + b = x² + a + b × x + a × b. ठीक आहे, आता बघा या जो फॉर्म्युला आहे याच्यासोबत याची कंपॅरिझन करायची. आता x काय आपला दिलेला, a दिलेला आहे. a काय दिलेलं आहे, +2. साईन जी साईन असेल साईन पण घ्यायची. b काय दिलेलं आहे, -1. चला पुट करूया व्हॅल्यू. काय a + 2 a - 1 = x². आता इथं आपलं x काय दिलेलं आहे, a दिलेलं आहे, म्हणजेच काय येईल, a चा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट a काय आपला, a किती आहे, +2 प्लस b काय दिलेलं आहे, b बघा काय दिलेलं आहे, 1. पण 1ला साईन कोणती आहे, मायनस, म्हणून काय लिहायचं, -1. ठीक आहे, x काय a प्लस a × b. a दिलेला आहे 2 आणि b दिलेला आहे -1. ठीक आहे, बघा सॉल्व करायला a² + 2 ± -1 × a. इथं ±, -2 = 2. ठीक आहे, तर a² + 2 - 1 1 a - 2 हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, समजलं. अशाच प्रकारे आपण बाकी सॉल्व करूया. बघा सेकंड नंबर काय दिलेला आहे, m - 4 m + 6. ठीक आहे, फॉर्म्युला बघा, x + a सेकंड ब्रॅकेटमध्ये x + b = x² + a + b × x + ab. ठीक आहे, बघा आता xची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला, m दिलेला आहे आणि a दिलेला आहे -4 आणि b दिलेला आहे +6. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा. x² म्हणजेच mचा स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट a किती आहे, -4 प्लस b किती आहे, 6 + 6. x काय आपला, m प्लस a × b. a काय दिलेला आहे, -4 × b किती दिलेलं आहे, 6. ठीक आहे, समजत आहे, इझी आहे. m² प्लस, आता इथं काय होईल, एक मायनस आहे, एक प्लस आहे, काय होत असते, सबट्रॅक्शन होते आणि मोठ्या नंबरची साईन, म्हणजे 6 - 4 2 आणि मोठा नंबर 6 आहे आणि 6ला साईन प्लस आहे म्हणून +2 2m. तिथं काय येईल, ± -6 4 = 24. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, बघा थर्ड नंबर दिलेला आहे p + a p - 3. इथं मी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. बघा आता इथे एक्सची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला, p दिलेलं आहे. ठीक आहे, आणि व्हेरिएबल a आणि b किती दिलेलं आहे, a दिलेलं आहे +8, b दिलेलं आहे -3. सिम्पली काय करायची, कंपॅरिझन करायची फॉर्म्युल्यासोबत. तर x काय दिलेलं आहे, p मीन्स p² प्लस a किती आहे, 8 प्लस b किती दिलेलं आहे, -3. ठीक आहे, × x म्हणजेच p प्लस a × b. a किती आहे, 8 आणि b आहे -3. बघा p² सॉल्व करूया. 8 ± -3 × p प्लस -8 3 = 24. ठीक आहे, बघा p² प्लस 8 - 3 5p -24 ॲज इट इज. हे झालं आपलं आन्सर. बघा 4 नंबर काय दिलेलं आहे, 13 + x 13 - x. ठीक आहे, इथे मी फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. बघा आता इथं 13 आणि 13 दिलेलं आहे, म्हणजे आपल्या एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 13. ठीक आहे, सेम नंबर आहे. a काय दिलेलं आहे, +x, b दिलेलं आहे -x. ठीक आहे, जशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत तशाच पुट करायच्या. बघा x² म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, 13² प्लस a + b. a किती आहे, x प्लस b किती आहे
मायनस एक्स इंटू एक्स काय दिलं आहे 13 प्लस ए इंटू बी, ए किती दिलं आहे एक्स मल्टिप्लाय बाय बी किती दिलं आहे मायनस एक्स. ठीक आहे. आता 13चा स्क्वेअर काय असतो 169 प्लस एक्स प्लस मायनस एक्स इंटू 13 प्लस मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर 169. आता बघा एक्स मायनस एक्स काय होते 0. ठीक आहे. आणि 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर काय येईल 0, म्हणजे 0 मल्टिप्लाय बाय 13 0, म्हणजेच ही टर्म काय येईल आपली 0 मल्टिप्लाय बाय 13 मायनस एक्स स्क्वेअर 169. आता हे पूर्ण 0 होऊन जाईल मायनस एक्स स्क्वेअर. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. बघा 5 नंबर दिलेला आहे 3x प्लस 4y सेकंड ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 5y. तर बघा एक्स काय दिलेलं आहे 3x आहे. ठीक आहे. सेम ए आहे 4y आणि बी आहे 5y. व्हॅल्यू पुट करूया. बघा काय येईल एक्सचा स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर प्लस काय येईल एक आहे 4y प्लस बी आहे 5y एक इंटू एक्स म्हणजेच 3x प्लस ए इंटू बी म्हणजेच 4y इंटू 5y. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केलं. बघा आता काय 3चा स्क्वेअर 9 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 4y प्लस 5y काय ते 9y इंटू 3x प्लस 4 5 जा 20 आणि y इंटू y स्क्वेअर काय मग 9x स्क्वेअर 9 3 जा 27 x इंटू y प्लस 20y स्क्वेअर. हे झालं आपलं आन्सर. बघा 6 नंबर काय दिलेला आहे 9x मायनस 5t 9x प्लस 3t. त्याला व्हॅल्यू पुट करूया. एक्स काय दिलेलं आहे 9x आणि ए दिलेलं आहे मायनस 5t आणि बी दिलेलं आहे प्लस 3t. व्हॅल्यू पुट करू 9x स्क्वेअर प्लस ए दिलेलं आहे मायनस 5t प्लस बी दिलेलं आहे 3t. एक्स किती आहे 9x प्लस ए इंटू बी म्हणजेच 5t इंटू 3t. ठीक आहे. बघा आता चला सॉल्व करूया. 9चा स्क्वेअर 81 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 5t मायनस 5t प्लस 3t काय येईल एक मायनस आहे एक प्लस आहे सबट्रॅक्शन होते आणि मोठ्या नंबरची साईन येते म्हणजेच मायनस 2t मल्टिप्लाय बाय 9x. हे याला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ना म्हणजेच 9x प्लस ठीक आहे प्लस 5 3 जा 15 आणि t इंटू टी स्क्वेअर. पण इथं मायनस साईन आहे म्हणून इथं काही मायनस 50. बघा आता पुढची स्टेप काय असेल 81 एक्स स्क्वेअर प्लस मायनस 2 9 जा 18 xt प्लस मायनस 15 t स्क्वेअर. झालं आपलं आन्सर. ठीक आहे. बघा 7 नंबर आहे m प्लस 2/3 m मायनस 7/3. ठीक आहे. व्हॅल्यू पुट करूया. एक्स किती दिलं आहे m ए दिलं आहे 2/3 बी दिलं आहे मायनस 7/3. सिम्पली व्हॅल्यू पुट करायचं कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. काय येईल मग m स्क्वेअर प्लस ए किती दिलं आहे 2/3 प्लस बी दिलं आहे मायनस 7/3 इंटू एक्स म्हणजेच m प्लस ए किती आहे 2/3 मल्टिप्लाय बाय मायनस 7/3. ठीक आहे. आता बघा सॉल्व कसं करायचं m स्क्वेअर प्लस 2/3 प्लस मायनस 7/3 इंटू m. इथं काय होईल प्लस 7 2 जा 14 3 3 जा 9 इथं मायनस साईन आहे म्हणून मायनस 14. ठीक आहे. काय मग m स्क्वेअर प्लस तर बघा इथं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच न्यूमरेटरचे ॲडिशन जे असेल ते करू शकतो आपण. आता बघा इथे एक प्लस आहे एक मायनस आहे मायनस 7ला आहे ना मग काय होते सबट्रॅक्शन 7 मायनस 2 5 आणि मोठ्या नंबरची साईन मोठा नंबर कोणता आहे 7 म्हणजेच मायनस 5/3 इंटू m प्लस मायनस
-14/9. हे नंतर काय होईल m² प्लस मायनस -5/3 इंटू m -14/9. हे झालं आपलं आन्सर. बघा 8 नंबर काय दिलेला आहे x + 1/x x - 1/x. ठीक आहे, फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे. बघा इथे एक्सची व्हॅल्यू काय दिली आहे एक्सच दिलेलं आहे, ए दिलेलं आहे 1/x आणि बी दिलेलं आहे -1/x. ठीक आहे, म्हणजेच काय येईल x² प्लस ए किती दिलेलं आहे 1/x प्लस बी किती दिलेलं आहे -1/x इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू एक्सच दिलेली आहे प्लस ए इंटू बी. ए किती दिलेलं आहे 1/x, बी दिलेलं आहे -1/x. ठीक आहे, चला सॉल्व करूया. x² प्लस 1/x प्लस मायनस -1/x इंटू एक्स प्लस 1 इंटू मल्टिप्लिकेशन आहे 1 इंटू 1 1 x इंटू एक्स x². पण इथं मायनस साईन दिलं म्हणून -1/x². ठीक आहे, तर बघा x² प्लस तर इथं काय डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 1 - 1 0 आणि 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर काय ते 0 0 इंटू एक्स प्लस मायनस -1/x². x² -1/x². ठीक आहे, 0ची टर्म नाही लिहिली तरी चालते. हे असं आन्सर. बघा ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्वात लास्ट एक्झाम्पल 1/y + 4 1/y - 9. आता इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 1/y आणि ए दिलेला आहे +4, बी दिलेला आहे -9. ठीक आहे, चला व्हॅल्यू पुट करूया. 1/y² होल स्क्वेअर आहे ना प्लस ए प्लस बी. ए किती आहे 4 प्लस बी किती दिलं आहे -9 इंटू एक्स म्हणजेच 1/y प्लस ए दिलेलं आहे 4 आणि बी दिलेलं आहे -9. ठीक आहे, चला सॉल्व करूया. 1² 1 y² y² प्लस 4 प्लस मायनस 9 1/y प्लस 9 4 जा 36 पण इथं मायनस साईन म्हणून -36 1/y². काय येईल मग प्लस 4 - 9 9 - 4 5 आणि मोठ्या नंबरचे साईन म्हणून 5 -5 1/y प्लस मायनस -36 1/y² प्लस मायनस -5/y -36. हे झालं आपलं आन्सर. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.